अरे दीदी, ये कशी आहेस? हो ना, ये. अरे तू काय एकटीच? नरेंद्रराव कुठे आहेत? बाबा ते नाही आले. म्हणजे त्यांची खूप इच्छा होती यायची, पण आयत्या वेळी एक कॉन्फरन्स आली. हो. खूप बिझी आहेत ना ते. बर. ये ठीक आहे, ये. अगं राहू दे, मी घेते. अगं थांब. हळूहळू. सावकाश. ठेव. चला. दीदी, तुला आम्ही किती मिस केलं माहितीये? मला पण तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती. अगं मग यायचं ना घरी. नाहीतर काय. हे दीपू, दीदीला बघ ना, चेहरा किती खुल्लाय तिचा. लग्न फारच मानवलेलं दिसतंय. काय ग दीदी? काय सांगू दीपू, बघ नाहीचं काहीतरीच. दीदी काय सुखी आहेस ना? हो बाबा. त्या बांगड्या कशाला पाहिजे? दे. आई, मी खूप खुश आहे. ए वेडाबाई, रडतेस काय? आता तू लग्न झालेली मोठी मुलगी आहे. मग हे दीदी, डोळे पुस, हातपाय धुवून घे. तुझ्या आवडीचं खास जेवण बनवलंय. चल उठ. आलेच. तुमच्या ही जेवणाआधीच्या गोळ्या घेऊन टाका. हो, मी ताट घेते वाढायला. मी पण बॅग ठेवून. चल. चल, ताट आई वाढ. आई तू बघितलंस का? दीदीच्या अंगावर अगं एकही दागिना नाहीये. कानविंद्यांनी सगळे दागिने काढून घेतले असतील का? नाही ग, मला नाही वाटत तसं. अगं आपली दीदीच मुलखाची घाबरट आहे. बाहेर निघताना तिनेच काढून ठेवले असतील दागिने. असं काही नाही सर. अगं आई, तिचं नुकतंच लग्न झालंय, पहिल्यांदा माहेरी येते. कोणी असं पाठवतं का? नाही म्हणजे मोकळ्या गळ्यांनी आणि मोकळ्या हाताने. निदान काकूंनी तरी सांगायचं ना मग. इंद्रा, माझं शॉपिंग बघ ना. दीपिकासाठी ड्रेस घेतलाय. कसं आहे? छान आहे, पण साड्या पण घेतल्या आहेत आणि ही अंगठी दीपिकाच्या मापाची आणि तिच्या आवडीची. आई, ह्या सगळ्याची खरंच काहीच गरज नव्हती. तू उगाच गोंधळ घालून ठेवलाय सगळा. एक मिनिट, तू गप्पच बस, तुला यातलं काहीच कळत नाही. आता बघ, दीपिका कशी धावत येते की नाही आपल्या घरी. अच्छा, एवढा कॉन्फिडन्स? मग नसणार का? आई कुणाची आहे? बरं साड्या बघ ना. त्या मास्तरला त्रास देऊन झाला. सानिकाला पळून न्यायचे प्रयत्न पण करून झाले, पण काहीच उपयोग होत नाहीये. सानिका माझी होतच नाहीये. इकडे सानिका माझी होत नाही आणि हा इंद्रा. सगळी सुख याच्याकडे समोरनं चालत येत आहेत. अरे कार्तिक, ये ना, बस गंमत दाखवते. ये. असू दे आई. आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ना, पण हा कार्तिक स्वर्ग बघील दुसऱ्याला मारून. देशपांडे मास्तर, हा कार्तिक स्वतः येणार आहे तुमच्या घरी तुमच्या मुलीचा हात मागायला. आई, जबराट झाल्यात वड्या. काय ग तुझी भाषा? झबराट काय झबराट? जबराट म्हणजे खूप छान झाल्यात वड्या. मताचं मान ना, छान झाल्यात म्हणून. आई, मस्त झाल्यात वड्या. तुझ्या हातच्या नारळाच्या वड्या म्हणजे ना स्वर्ग.
हो ना बाबा. आणि किती दिवसांनी मिळतोय मला हा स्वर्ग. हो ना, मग घे, आणखी घे, चल. एक घे, घे. अगं घे, माहेरी आलीयस तू, मजा कर. दीदी तुला माहितीये तू सासरी गेली आणि आम्हाला सगळ्यांना घर सुनं सुनं वाटत होतं. खायला उठलं होतं अगदी. मला सुद्धा तुमच्या सगळ्यांची आठवण येत होती, अगदी क्षणाक्षणाला. ए दीदी चल, खोटं नको हा बोलूस. जीजू बरोबर असताना तू सगळं विसरत असणार. बघ बघ, लग्न किती छान मानवलंय तिला. सानू गप ग, काय सारखी तिच्या मागे लागत असतेस? हा, तू लक्ष नको देऊ ग. पण दीदी खरंच तू गेल्यापासून घर खरंच सुनं सुनं वाटत होत. कसं आहे म्हणतात ना, मुलगी एक ना एक दिवस तिच्या घरी जायचीच. काल तू गेलीस, उद्या या दोघी जातील आणि मग घरातील सगळी किलबिल थांबेल. आम्ही दोघच, म्हातारा म्हातारी. कसं आहे, बाप या गोष्टीची तयारी मुलीच्या जन्मापासूनच करत असतो. अहो काय हो, 2 दिवसासाठी आलीये माझी मुलगी माहेरी आणि तुम्ही तिला रडवताय. दीदी तू नको लक्ष देऊस बाबांकडे. तिला ना मी छान छान पदार्थ करून खायला घालेल आणि हसत हसत सासरी पाठवेल. घे ना. दीपू काय झालंय? काही नाही. दीपू तू मला सांगितलं नाहीस तर बोलणार नाहीये मी तुझ्याशी. काय सांगू मी तुला दीदी. आयुष्यात प्रेम येतंय, आलंय, आहे ह्याचा स्वीकार करायच्या आधीच ते हातातून निसटून गेले. म्हणजे इंद्राजींचं लग्न ठरलंय. अगं काय सांगतेस? त्यांच्या आईनेच सांगितलं मला. ठरू देत ना मग. तू कशाला त्याचा इतका त्रास करून घेतेस? तसंही होकार द्यायला तूच उशीर केलास ना. आणि मला खात्री आहे की आजपर्यंत तू काही होकार कळवलाच नसतास. आणि मग त्यांनी काय करायचं? आयुष्यभर तुझी वाट बघत बसायचं. दीपू त्यांनी किती प्रेम केलं तुझ्यावर आणि तू हा मग प्रेम आहे तर मग इतकी कशाला ना घाई लग्नाची. 2 दिवस थांबू शकले असते ना इंद्राजी. अगं पण ते का थांबतील? त्यांना कुठे माहितीये की तुझा होकार आहे म्हणून. हा पण तू त्यांना तसं कळवलंस तर कदाचित थांबतील. तू सांग ना त्यांना की तुझा होकार आहे. एक काम करते, फोन करते त्यांना. दीपू वेडी आहेस का? या अशा महत्वाच्या गोष्टी फोनवर नाही, भेटून सांगायच्या असतात. जा आता त्यांच्याकडे आणि सांग त्यांना. मन मोकळं कर तुझं, मग बघ सगळं नीट होईल. खरंच? हो खरंच. जा पटकन आणि छान तयार होऊन जा. हा स्वामी ज्यूस घेताय ना? आईने पाठवलंय. ठेवा. एक मिनिट लज्जाजी,
हे सगळं नाटक सुरू आहे हे लक्षात असू द्या. आणि ह्या नाटकात मी इन्व्हॉल्ड नाहीये हे देखील लक्षात ठेवा. ठीक आहे स्वामी, मी तुमच्या मर्जी बाहेर नाहीये. आणि हो, माझी आठवण झाली ना की मला लगेच हाक मारा, मी तुमच्या सेवेसाठी लगेच हजर होईन. इंद्रा, हे काय तू अजून इथेच आहेस? अरे कुर्ता बदल हा कधी येईल दीपिका, आता चल. आणि तुझा हा जो कॉन्फिडन्स आहे ना आम्हाला खूप आवडतो. दीपिका मॅडम इथे येणारच हे जे काही खात्रीनिशी तुला वाटतंय ना. काय ना, मी एक स्त्री आहे आणि स्त्रीचं मन मला अगदी चांगलं ओळखता येतं. एखाद्या स्त्रीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली ना की ती त्या गोष्टीचं खरं खोटं केल्याशिवाय राहत नाही. आणि मी दीपिकाच्या मनात शंकेची पाल हळूच सोडलीये, तेव्हा ती पाठपुरवठा तर करणारच ना. काय माहितीये का इंद्रा, एखादी बाई एका गोष्टीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असेल किंवा ती गोष्ट तिची असेल आणि त्याच्यावर दुसऱ्या कोणीतरी अधिकार गाजवला ना, ते नाही सहन करू शकत. तू अजून दीपिकाचं मन वाचलं नाहीस. ए असं म्हणू नको आई. मी मॅडमच्या मनात माझ्याबद्दलचं असलेलं प्रेम त्यांच्या डोळ्यात वाचू शकलोय. हा, मॅडम ते प्रेम का ऍक्सेप्ट करत नाही ते मात्र मला माहित नाही. अरे करेल ती मान्य, ते सगळं तू माझ्यावर सोड. आधी हा कुर्ता बदल बरं. चल चल पटकन. माझी जीन्स कुठे? ही घ्या स्वामी, तुमची जीन्स. लज्जाजी, थोडस लांबूनच बोला ना, उगाचच जवळीक साधू नका. मी मेथड ऍक्टर आहे ना, आणि तुमच्या बायकोचा रोल करते. आणि बायको म्हटलं की नवऱ्याच्या जवळ येणारच ना. या दीपिका आली वाटतं. लज्जा तयारच ना ग? हो. मी आलेच दारगुड. अगं दीपिका, तू इंद्रा, दीपिका आली आहे. ये ना आत, ये ना, ये. काही काम होतं का महत्वाचं? ते रिटर्न फाईल त्याच्याबद्दल बोलायचं होतं इंद्राजींशी. हो, खूपच महत्वाचं काम होतं ना इंदिरा. हो, खूप महत्वाचं. लज्जा, पाणी आणते जरा. घे पाणी. दीपिका, हो, पाणी घे ना. मी ओळख करून देते. हा, ही आमची लज्जा. आमची म्हणजे माझी सून लज्जा, होणारी सून. आणि लज्जा ही दीपिका, बँकेत असते कामाला. हे जे सगळं शॉपिंग केलंय ना मी, ते हिच्या चॉईसने. दीपिका, तुझा चॉईस ना खूप छान आहे. तसंही आपल्या दोघींचाही चॉईस ना अगदी सेम आहे. बाय द वे, कशी वाटते आमची जोडी? मेड फॉर इच अदर ना. छान. ताई,
तुला पालक निवडायला सांगितला होता मी, तू दीदीला सांगितलंस. काय ग, 2 दिवसासाठी आलीये ती माहेरी, लगेच तिला सगळी कामं सांग. आई राहू दे ग, करते मी. चला, महिन्याचा हिशोब बरोबर लागला पै न पै. वा, टोटल टॅली. लागला का बाई तो हिशोब एकदाचा तुम्हाला? नाहीतर महिनाभर काही तुम्ही पिच्छा सोडला नसता त्याचा. एक दीदी, जरा तुझ्या सासरच्या गमती जमती सांग ना. म्हणजे नयन जीजू कसे आहेत? आमच्या घरच्या गमती मी तुला का सांगू? हो की नाही ग आई? हो. तू नाही सांगितलीस तरी मला बरोबर माहिती आहे. लग्नापूर्वी राजा असलेला माणूस 4 अक्षता डोक्यावर पडल्या की आयुष्यभराचा गुलाम होतो. ऑफिसात मोठा साहेब बनून हुकूम जरी सोडत असला तरी घरी आल्यावर हुकमाचा ताबेदार होतो. मर मर करून पैसे कमवतो आणि मग घरी आल्यावर बायकोच्या चरणी अर्पण करतो. आपलेच पैसे मनासारखे खर्च करायला घाबरतो. बायकोच्या सगळ्या चुका पोटात घालतो. ए सलाका, हे फालतू कपडे ना तुझ्या माहेरी घालत असतील ना? मला माझे कपडे एकदम स्वच्छ लागतात, माहितीये ना? नाहीतर उपास मार, नाही बायको माहेरी जाणार. काय अवस्था असते हो सगळ्या नवऱ्यांची. अहो काही काय बोलताय तुम्ही? तरी बरं या घरात सगळं यांच्याच मर्जीने चालतं बरं. काय ग दीदी? हो ना बाबा, तुम्ही आईला काही बोलू नका. हो, माफ करा हो, नाही तर उगाच उपासमार व्हायची आमची. काय बाई ही नाटक? बाई बाई, एखाद्याला खरंच वाटेल तुम्ही पुरुष ना खूप हुशार असता, आम्ही बायका असतो बिचाऱ्या भोळ्या आणि भाऊ. म्हणून तर इतकी वर्ष टिकून राहतो ना. आता माझंच उदाहरण घ्या ना. मी नाही केला इतकी वर्ष तुमच्या बरोबर संसार. असा असा पण आधी चहा मिळू दे. हा, ए चल, हा, जा चहा टाक सगळ्याला, जा. हो. बोल. हॅलो सानू, मी आलोय. आलोय म्हणजे तुझ्या बिल्डिंगच्या खाली आलोय तुला भेटायला. तुझी वाट बघतोय, ये ना खाली. कार्तिक, मी नाही येऊ शकत, तुझा. सानू प्लीज, मला तुझी गरज आहे, ये ना. कार्तिक, मी सांगितलं ना, मी नाही येऊ शकत, तू जा. हे बघ सानू, तुला माझी शपथ आहे, आज मी तुझ्या बाबांकडे येणार आहे तुझा हात मागायला. हात मागायला आलायस? कार्तिक, तू खरंच माझा हात मागायला आलायस? काही झालं तरी मी तुझा हात मागायला येणार म्हणजे येणार. डोकं फिरलंय का तुझं कार्तिक? आणि आज बरी हिंमत झाली तुझी हात मागायला यायची. सानू, हीच तर तुझ्या प्रेमाची ताकद आहे. हो का? मग कालपर्यंत कुठे होती तुझी ताकद? कालपर्यंत आम्ही तुझे शत्रू होतो ना. सानू प्लीज, तू मला समजून घे ना. हे सगळं काही मी केलंय हे फक्त तुला मिळवण्यासाठी केलंय. हा असा नालायकपणा करून तुम्हाला मिळवणार होतास? मग काय करू सांग ना, काय करू? जीव देऊ? मी नालायक आहे म्हणून तू माझ्यासोबत हात धरून येत नाहीयेस. तो तिकडे माझा भाऊ फक्त स्वतःचा विचार करतो, त्याच्या पलीकडे काही विचार करत नाही. मग मी काय करू सांग ना. दीपू, तू ना 1 नंबर मूर्ख आहेस. त्या दिवशी स्वतः चालून आलेलं प्रेम नाकारलंस ना, मग आता भोग आपल्या कर्माचे फळ. कुठे गेली होती अक्कल तेव्हा? बस आता रडत. मी इंद्राजींना विसरू पण शकत नाही आणि काही करता पण येत नाही. काय करू मी? कसं सांगू त्यांना माझ्या मनात काय आहे ते?